मौन असण्याची ताकद. गौतम बुद्ध आणि त्यांचे भिक्षू एका रस्त्याने चालत असताना अचानक रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती आला. त्याने गौतम बुद्ध आणि त्यांच्या भिक्षूंना पुढे जाताना पाहिले आणि जोरजोरात हसू लागला. हे पाहून तो महात्मा बुद्ध आणि त्यांच्या भिक्षूंच्या जवळ गेला आणि गौतम बुद्ध आणि त्यांच्या ज्ञानाचा मजाक करू लागला. हे पाहून गौतम बुद्धाचे भिक्षू खूप रागवले, परंतु बुद्ध मात्र शांत आणि मौन होते. हे पाहून भिक्षूंना आणखी राग आला. त्यांनी विचारले, आपण त्याला उत्तर का देत नाही? पण तरीही बुद्ध काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू होते. तेव्हा एक भिक्षू रागाने उठून म्हणाला, कोणी आमचा मजाक करतो तरीही तुम्ही त्याला काही सांगत नाही. तेव्हा बुद्ध शांतपणे हसून म्हणाले, जर तुम्हाला कोणी एक भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहील? तर तो भिक्षू म्हणाला, त्याच्याकडे. तर तसंच आहे, जर तो व्यक्ती आपला मजाक उडवतो त्याकडे आपण लक्ष नाही दिले तर मजाक कोणाचा होतोय? त्याचाच ना.